चं काम करतो आहे. मी प्रथम त्यांना वंदन करतो. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीने, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. जरा सगळ्यांनी जोरात जय जय रघुवीर समर्थ म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. व्हेरी नाईस. आज आपल्याला ज्या ठिकाणी पतंजली योगसूत्राची माहिती घ्यायची आहे, जी आपण आस्तिक दर्शनं म्हणतो, त्यापैकी योग हेही आस्तिक दर्शन आहे आणि त्याचे प्रणेते हे पतंजली मानलं जातं. आणि त्यांनी निर्माण केलेली ही 195 सूत्र, त्यातली खरं म्हणजे प्रत्येक सूत्र हे मला कित्येक दिवस लागतील बोलण्यासाठी, परंतु मला संयोजकांनी 2 तास दिलेले आहेत. मी त्याचा उपयोग करून जितकी शक्य असेल तितकी पतंजली योगसूत्रातली प्रमुख माहिती ही द्यायचा प्रयत्न करेन. आपण अगोदर पतंजलींचंही स्तवन करूया. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. मी न विसरता माझे गुरुजी डॉक्टर आगाशे सर यांनाही वंदन करतो. मी पतंजली योगसूत्र हे त्यांच्याकडूनच शिकलो आहे आणि आत्ता जस्ट आधी ते भगवद्गीतेसंबंधी बोलले, त्यामुळे मला सुरुवात करणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे आणि तितकंच अवघडही झालेलं आहे. सोपं ह्या दृष्टीने की त्यांनी स्थितप्रज्ञ या विषयावरती बोलले आणि मला पतंजली योगसूत्रात स्थितप्रज्ञ असा पतंजलींनी शब्द वापरलेला नाही आहे. त्यांनी प्रत्याहार किंवा इतर शब्द पतंजली जे आपण पुढे ओघाने बघूया ते वापरलेले आहेत, पण त्या स्थितप्रज्ञ याच्याशी मिळते जुळते. त्यामुळे माझा विषय हा सोपा झाला आहे आणि अवघड ह्या दृष्टीने की आगाशे सरांच्या समोर पतंजली योगसूत्रावरती बोलायचं हे अत्यंत अवघड काम संयोजकांनी मला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी परिस्थिती ही अत्यंत तारेवरची कसरत अशा प्रकारची आहे. ती मी करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करतो. आपण पुढे जाऊया. पतंजलींनी अत्यंत महत्त्वाचं हे जे आत्ता मी श्लोक म्हणालो त्याच्यात 3 गोष्टी पतंजलींनी केलेल्या, हे भोजराजांनी केलेलं पतंजलींचं स्तवन आहे. तर त्याच्यात त्यांचं वर्णन केलं आहे. योगेन चित्तस्य, म्हणजे ज्यांनी योग हा स्थापन केला नाही आहे, तर तो जो योग निर्णया ठिकाणी त्याची माहिती, त्याचं तत्त्वज्ञान आणि त्याची पद्धती या होत्या, तो संकलित करण्याचं काम हे पतंजलींनी केलं आहे आणि त्याचं पूर्ण क्रेडिट हे पतंजलींना जातं 195 सूत्रांच्या पद्धतीने. म्हणून भोजराजा जे म्हणत आहेत या श्लोकामध्ये की योगेन चित्तस्य, दुसरं काम पतंजलींनी कोणतं केलं? पदेन वाचाम. म्हणजे पाणिनीचं जे व्याकरण आहे संस्कृतचं, त्या पाणिनीच्या व्याकरणाचं पुन्हा संकलन करण्याचं काम हे पतंजलींनी केलेलं आहे. केवढं प्रचंड काम आहे बघा. म्हणजे योगाच्या फील्डमध्ये सगळ्या निर्णया ग्रंथांमध्ये असलेली माहिती ही संकलित करायची. पाणिनींनी तयार केलेलं व्याकरण हेच मुळात प्रचंड अवघड आहे समजण्याच्या दृष्टीने आणि ते संकलित करून लोकांसमोर मांडायचं सोपी गोष्ट नाही आहे. आणि तिसरं काम हे मलम शरीरस्यच्या वैद्यकीयनं, म्हणजे आयुर्वेदाच्या ग्रंथांचं पतंजलींनी संकलन केलं. हेही तितकंच अवघड काम आहे बघा. 3 वेगवेगळी फील्ड मानवी जीवनाला स्पर्श करणारी त्यांचं संकलनाचं काम हे पतंजलींनी केलं आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबतीत पतंजलींना आपल्याला क्रेडिट द्यावं लागतं आणि ते सगळं माहिती त्यांनी 195 सूत्रांमध्ये सूत्रबद्ध केलं आहे अप्रतिम पद्धतीने. आणि खरं जर बोलायचं ना, मग माझं जर ओपिनियन विचारलं
तर केवळ पहिली 3 सूत्र पतंजली योगसूत्राची म्हणजे खरं योग आहे. अथ योगानुशासनम ते म्हणतात. म्हणजे आता आपण योग अनुशासन काय आहे ते बघूया. पहिलं सूत्र अथ योगानुशासन म्हटल्यानंतर एक सेकंद ना मी योगश्चित्तवृत्ती निरोधा म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग आहे. आणि तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम म्हणजे मी जर हा जो मार्ग सांगतो आहे त्या मार्गाने चित्तवृत्तीचा निरोध केला. आपण पुढे त्या मार्गासंबंधी जितकं शक्य होईल तितकं थोडक्यात बघायचा प्रयत्न करू. तर हा चित्तवृत्तीचा निरोध केल्यानंतर काय होतं तर तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम म्हणजे हा जो द्रष्टू आहे म्हणजे पुरुष. पतंजली आता तेही थोडक्यात जरा सांगतो. पतंजली सांख्य तत्त्वज्ञानच्या पद्धतीने आपल्याला सांगतायत संपूर्ण. आणि सांख्य तत्त्वज्ञानामध्ये संपूर्ण सृष्टी ही 25 तत्वांची बनलेली असं सांगितलेलं आहे. त्याच्यात पुरुष हा प्रमुख घटक आहे. पुरुष आणि प्रकृतीचे म्हणजे मूल प्रकृती हा एक घटक आणि इतर प्रकृतीचे 23 घटक असा मिळून हा 25 घटकांचा हा संपूर्ण सृष्टी ही सांख्यांनी मांडली आहे. वेदांत तत्त्वज्ञानापेक्षा हे वेगळं आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक विनंती अशी करेन की इथून पुढे आपण ज्यावेळेस पतंजली योगसूत्रांचा विचार करू त्यावेळेस पतंजलींनी वापरलेली टर्मिनॉलॉजी ही आपण वापरायचा प्रयत्न करू म्हणजे आपली गल्लत होणार नाही. शब्दप्रयोग जे आहेत ते पतंजलींनी जे वापरलं म्हणजे मगाशी आत्ता आगाशे सरांनी जे सांगितलं की स्थितप्रज्ञ हा भगवद्गीतेत वापरलेला शब्द आहे. तर तो शब्द आपण कृपा करून इथे न आणता पतंजलींनी इथे कुठले शब्द वापरलेत ते मग समजून घ्यायचा. त्याच पद्धतीने हा प्रयत्न करूया. तर तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम म्हणजे हा जो द्रष्टू आहे पुरुष आहे तो आपल्या मूळ स्थितीला जातो. आता प्रश्न असा येतो मग की पुरुष आत्ता कुठल्या स्थितीला आहे. म्हणजे पुरुष जर मी चित्तवृत्तीचा निरोध केल्यानंतर मूळ स्थितीला जातो असं पतंजली म्हणत आहेत तर मग आत्ता पुरुष कोणत्या स्थितीला आहे आणि माझा पुरुष किंवा तुमचा प्रत्येकाचा पुरुष कारण सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे अनेक पुरुष मानलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपल्या प्रत्येकामध्ये तो पुरुष आहे. पुरुष म्हणजे थोडक्यात हा आपण कॉन्शियसनेस असा विचार करूया. आपल्या प्रत्येकामध्ये असणारा कॉन्शियसनेस म्हणजे पुरुष. तर तो असल्याशिवाय म्हणजे मगाशी अगदी आगाशे सरांच्याही आधी डॉक्टर साहेबांनी आपल्याला जिवंत असण्याची लक्षणं विचारली होती. तर तो पुरुष आणि प्रकृती हे एकत्र आल्यामुळे आपलं ही सजीव सृष्टी ही निर्माण झालेली आहे. म्हणजे तो प्रमुख इनिशिएटिंग फॅक्टर आहे. आणि मग त्यानंतर मग मेंदू आहे. त्यानंतर आपले सगळे जे पंचमहाभूतं पंचतन्मात्रा पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे सगळे घटक हे प्रकृतीचे घटक आहेत. आणि पुरुष आल्यामुळे हे घटक मूल प्रकृती जी होती की ज्यामध्ये सत्व रज तम हे समावस्थेमध्ये होते त्या समावस्थेत बदल होऊन हे निरनिराळे घटक तयार झाले. म्हणजे सत्व रज तम यांचं प्रमाण हे बदलत गेलं आणि त्या पद्धतीने हे सर्व घटक हे तयार होत गेले. मी थोडक्यात सांगायचा जस्ट प्रयत्न करतो आहे. आता मग मी माझा जो प्रश्न विचारलेला होता त्याचंच उत्तर देतो की मग आत्ता तो पुरुष हा कोणत्या स्थितीला आहे. तर तो प्रकृतीबरोबर इंटरमिक्स झाल्यासारखा भासमान अशा पद्धतीने आहे. तो प्रकृतीशी जुळल्यासारखा आहे पण प्रत्यक्षात जुळलेला नाही आहे. आणि अशा ह्या पुरुषाला म्हणजे द्रष्टूला बघणारा म्हणजे द्रष्टू तर त्या पुरुषाला आपल्याला स्वतंत्र करायचं आहे वेगळं करायचं आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. आणि हे केव्हा होऊ शकेल तर पतंजलींच्या म्हणण्याप्रमाणे चित्तवृत्तींचा निरोध केल्यानंतर हे होऊ शकेल. योगाचं मूळ तत्त्वज्ञान हे ह्या पद्धतीने केवळ 3 सूत्रांमध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे. आता पुढे पतंजली क्रम त्यांनी इतका सुंदर ठेवलेला आहे की चित्तवृत्तींचा निरोध तो करण्याची मग आता पद्धत कोणती ती आपण बघायचा प्रयत्न करूया.
त्याच्या आधी सूत्र 1.4 तेही महत्त्वाचं आहे. मी आत्ता जो तुम्हाला मुद्दा सांगितला की आपण सर्वजण मग कोणत्या स्थितीत आहोत, तर ते पतंजली सूत्र 1.4मध्ये वर्णन करतात. वृत्तीसारूप्य मितरत्र. म्हणजे काय, तर आपल्या सर्वांच्या चित्तवृत्ती, आता सरांनी सुद्धा जे सांगितलं होतं त्या पद्धतीने की आता ह्यानंतर आपलं भोजनाचा कार्यक्रम आहे, तर मग भोजन काय असेल, कित्येकांना भूकही लागलेली असेल, कित्येकांना मग आता काय असणार आहे मेनू त्यासंबंधी विचार पडलेला असेल. ज्यावेळेस आपण आपापल्या घरी असतो, आणि प्रामुख्याने स्त्रियांच्या बाबतीत मी सांगतो, इथे संख्या कम्पॅरेटिव्हली स्त्रियांची जास्त असल्यामुळे मी तुमच्यावरती आरोप करण्याचा माझा उद्देश अजिबात नाही. तर कुठला मेनू केला की माझ्या घरातल्या सगळ्या मंडळींना, प्रामुख्याने नवऱ्याला आवडेल, हा विचार हा निश्चित तुमच्या डोक्यात असतो. आणि या सगळ्याच्या चित्तवृत्ती या सतत आपल्या चित्तामध्ये चालू असतात. मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे, तुमच्या चित्तामध्ये चित्तवृत्ती तयार होत आहेत ऐकण्यासंबंधीच्या, आणि त्याच्यावर काही प्रतिक्रियाच्या. ही एक प्रकारची चित्तवृत्ती तयार होते. त्याच्यात जोडीला हे आत्ता मी म्हणालो त्या पद्धतीने की समजा भूक लागलेली असेल तर मग ऐकण्याकडे लक्ष नाही राहणार, आणि मग स्वाभाविकपणे अरे आता आपल्याला जेवायला केव्हा मिळणार, दुसरी चित्तवृत्ती तयार झाली. अशा असंख्य चित्तवृत्ती आपल्या चित्तामध्ये तयार होत असतात सतत, आणि ही प्रक्रिया सतत चालू असते. माझ्यासुद्धा चित्तामध्ये असंख्य चित्तवृत्ती, आत्ता मी तुमच्याशी बोलत असलो तरी ह्या चालू आहेत. मी आता ह्याच्या पुढचं वाक्य मला काय सांगायचं आहे, किंवा आता पुढचा कोणता मुद्दा सांगायचा आहे, किंवा मग मलाही जर भूक लागली असली तर मग काय करायचं, तहान लागली तर मी काय करायचं, हे सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या मी. किंवा मगाशी सरांनी सांगितलेली उदाहरणं की आपण सज्जनगडावरती चढून आलो, मग त्यावेळेस काही अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलं, कारण नेहमी आपण सर्वजण हे शहरात राहतो, पुणे असू देत, मुंबई असू देत, ठाणा असू देत, कुठलाही. तर या प्रत्येक शहरामध्ये आपल्याला ह्या गोष्टींना तोंड द्यायला लागत नाही. मग आपण पायऱ्या चढून आलो आहे, दम लागला, चित्तवृत्ती निर्माण झाल्या. या सगळ्या चित्तवृत्ती ह्या स्थितीमध्ये आपल्यामधला पुरुष हा आत्ता सध्या गुरफटलेला आहे, अडकलेला आहे. आणि पतंजली जे सांगतायत त्या पद्धतीने चित्तवृत्तींचा निरोध करून त्या पुरुषाला आपल्याला वेगळं करायचं आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. योग परिभाषेत किंवा सांख्यांच्या परिभाषेत त्याला केवल म्हणजे एकटा, कैवल्य म्हणून त्याला म्हटलं जातं. म्हणजे वेदांत ज्याला मोक्ष म्हणतात त्याला योग परिभाषा किंवा सांख्य परिभाषा ही कैवल्य म्हणते, म्हणजे वेगळा, एकटा. पुरुष हा जो आता प्रकृतीमध्ये गुरफटलेला आहे त्या पुरुषाला वेगळं करणं ही प्रक्रिया म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध, म्हणजेच योग. मुद्दा इथपर्यंत माझ्या मते तुमच्या पूर्ण लक्षात आलेला असावा. आता ही जी प्रक्रिया आहे ना, मग ह्या किती वृत्ती आहेत ते पतंजलींनी सांगितले. आपण विस्ताराने त्यामध्ये जाणार नाही आहोत मग वेळेच्या अभावी. हा आता चित्तवृत्ती मला निरोध करायचा आहे, त्या कसा करायचा, त्याचा मार्ग कुठला, त्याला पतंजलींनी अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा हे सूत्र सांगितलेलं आहे. आणि अभ्यास म्हणजे आपण जनरली समजा मी ऑफिसमधून आलो, माझा मुलगा अभ्यास करत नसेल किंवा मुलगी अभ्यास करत नसेल, आपण ताबडतोब शब्द किंवा ऑर्डर काय देतो, हे काही काम नाही का तुला, अभ्यास कर. स्वाभाविक आपला उच्चार हा निघतो किंवा आपले हे शब्द निघतात, अभ्यास कर. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये अभ्यास म्हणजे पुस्तक उघडायचं, शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवलेले जे विषय असतील त्या विषयांच्या निगडीत असं वाचन किंवा लिखाण म्हणजे अभ्यास. हा आपली समजूत ही जवळजवळ प्रत्येकाची झालेली असते. पतंजलींची ती कन्सेप्ट अभ्यासाची नाही आहे केवळ. तर पतंजलींची कन्सेप्ट आहे की अभ्यास म्हणजे क्रियायोग आणि अष्टांग योग. आपण नंतर त्याची माहिती बघणार आहोत. क्रियायोग म्हणजे काय, कारण सरांनी मगाशी उद्या आपल्याला कर्मयोग सांगणार आहेत. भगवद्गीतेतला कर्मयोग आणि पतंजलींनी सांगितलेला क्रियायोग हा फरक आहे, पण कित्येक जणं त्यामध्ये गल्लत करतात. तर सरांकडूनच नंतर उद्या तुम्हाला कर्मयोग भगवद्गीतेप्रमाणे कोणता तो ऐकायला मिळेल. आत्ता आपण
क्रियायोग म्हणजे काय त्याचा विचार करणार आहोत. त्याच्या आधी पतंजलींच्या काही कन्सेप्ट्स म्हणजे काही ज्या संकल्पना इथे तयार केलेल्या आहेत योगामध्ये, त्या म्हणजे ज्या पहिल्या पादामध्ये आहेत, समाधी पादामध्ये आहेत, त्यांचा जरा मला आपण विचार करूयात. म्हणजे तो तुम्हाला सांगणं माझ्या मते फार महत्त्वाचं होईल. आणि त्याच्याही आधी योगासंबंधी कित्येकांच्या खूप चुकीच्या कल्पना ह्या झालेल्या असतात. आत्ता सध्या 2 गोष्टी झालेल्या आहेत. योगाचा प्रसार हा खूप झपाट्याने झाला, चांगला झाला, ती निश्चित चांगली गोष्ट झाली. पण त्याचबरोबर खरा योग हा बाजूला राहिला. मी मुद्दाम त्याचा उच्चार योग असा करतो आहे, योगा असा करत नाही आहे, आणि तो असा करू नका, तर तो चुकीचा उच्चार आहे. त्याचं स्पेलिंग YOGA असं केलं जातं इंग्लिशमध्ये, कारण त्या लोकांना येत नाही म्हणून. परंतु आपल्याला तर संस्कृत चांगलं माहिती आहे, मराठी तर चांगलं माहिती आहे, त्यामध्ये योग असं आपण उच्चार करतो. स्पेलिंग जरी योगा केलं तरी त्याचा उच्चार योग असा करायचा. तर योग, आणि योग म्हणजे हातपाय हलवणं, व्यायाम करणं. आसनं देखील मी म्हणत नाही. तर व्यायाम करणं म्हणजे योग, हे कित्येकांची फार चुकीची समजूत ती झालेली आहे. मगाशी सरांनी सांगितलेलं परत तेच सांगतो की 24 तास आपल्याला जगायचं आहे, आणि तो यम नियम म्हणजे पतंजलींच्या योगाचे जे अष्टांग आहेत ती मी फक्त उल्लेख करतो आहे की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 अंग ही 24 तास आपल्याला जगायचे आहेत, म्हणजे योग आहे. केवळ 1 तास मी आसनं केली किंवा 1 तास प्राणायाम केला म्हणजे योग झाला असं नाही आहे. तर तो हा शरीरासाठी उपयुक्त असलेली गोष्ट ती त्यावेळेस मी केली. आसनं हा योगांचा एक अष्टांग योगातला एक भाग आहे, नो डाऊट. पण आसनं म्हणजे योग नाही. मी एक तुम्हाला जरा क्लॅरिटी आणखीन येण्यासाठी प्रश्न विचारतो आहे. ज्यांना लक्षात येईल त्यांनी उत्तर द्या, चुकीचं दिलं तरी हरकत नाही. सकाळी विजय सरांनी आपला इथे काही गोष्टी करून घेतल्या सकाळी. किती जणांना असं वाटतं आहे की ती आसनं करून घेतली? किती जणांना असं वाटतं आहे की ती विजय सरांनी खूप छान त्यांनी करून घेतलं? ते काय करून घेतलं आहे ते मी माहिती नंतर सांगतो. तर आसनं आपण केली विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली, हे किती जणांना वाटतं आहे? हात वर करा. बरं. किती जणांना वाटतं आहे की आसनं नाही, आपण काहीतरी वेगळं केलं आहे? व्हेरी गुड. तर ही जी क्लॅरिटी आहे ना ही आली पाहिजे. आपण जनरली आपला जो योग साधनेचा पतंजलींनी जे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ह्यापैकी प्रामुख्याने आपला जो फोकस असतो तो आसन आणि प्राणायाम याकडे असतो. तर ती आसनाची सुरुवात करण्यापूर्वी आपण सूक्ष्म व्यायाम स्थूल व्यायाम हे करत असतो, सूर्यनमस्कारही करत असतो. तर त्यापैकी ह्या काही गोष्टी, आणि त्या लाभदायक आहेत, फायद्याच्या आहेत शरीराला. मी असं बिलकुल म्हणत नाही की त्या करू नका, उलट त्या करा, त्या केल्या पाहिजेत आसनं सुरुवात करण्यापूर्वी. त्यामुळे सकाळी आपण जे केलं ते सूक्ष्म व्यायाम आणि स्थूल व्यायाम केलेत, ते आसनं नाही आहेत. ही क्लॅरिटी आली सगळ्यांना? आपण आसनांची नंतर पतंजलींनी केलेली व्याख्या बघणार आहोत. तर त्यामुळे आपण काय करतो आहे आणि कशाला योग म्हणायचं हे कृपा करून लक्षात घ्या. आता मग अभ्यास आणि वैराग्य हे तुम्हाला मी म्हणालो, ह्याच्याच जोडीला पतंजलींनी काही कन्सेप्ट्स मी आत्ता म्हणालो त्या जरा बघूया. आपण सर्वजण, मी ते एक उदाहरण देतो आणि ते दिलं की तुम्हाला ते हे आता जे पुढच्या ज्या टप्पे मी सांगतो आहे ना ते जास्त चांगले लक्षात येतील. मला तुम्हाला संप्रज्ञात स्थिती चित्ताची, मी त्याला समाधी म्हणत नाही, कित्येक टीकाकार त्याला समाधी म्हणतात. संप्रज्ञात स्थिती, त्यानंतर समापत्ती स्थिती चित्ताची पुन्हा, ह्या मी जरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नंतर मग समाधी स्थिती आहे. तर ह्या सगळ्या चित्ताच्या स्थिती आहेत. आपण चित्तावरती संस्कार करतो आहे.
चित्तवृत्ती नाहीशा करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे चित्तावरती संस्कार करतो आहे. तर हे संस्कार करताना टप्पे जे येणार आहेत ते संप्रज्ञात, समापत्ती आणि पुढे समाधी स्थिती असे चित्ताचे टप्पे येणार आहेत. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. काही जणं तुमच्यापैकी पुण्याहून आलात, काही जणं मुंबईहून आलेत, काही जणं ठाण्याहून आलेत, काही जणं नागपूरहूनही आलेत. असे आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलो. आपापल्या पद्धतीने बाय रोड किंवा बाय ट्रेन येताना वाटेत मला पुणं लागलं बहुतेकांना. म्हणजे जर पुण्याच्या मार्गाने आपण आलेलो असू तर वाटेत पुणं लागलं आहे, त्यानंतर सातारा देखील लागलं आणि नंतर आपण सज्जनगडावरती आलो. बरोबर. मी 3 टप्पेच मुद्दाम घेतले. तर प्रथम पुणं लागलं मला, म्हणजे मी सज्जनगडावरती पोहोचलो का? निश्चित नाही, निश्चित नाही. क्लिअर सगळ्यांना आहे? तसं ज्यावेळेस मी योगमार्गात आलेलो आहे, पतंजली सांगतायत त्या पद्धतीने चित्तवृत्तीचा निरोध करायचा प्रयत्न करतो आहे. एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही आहे. मला अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष, कदाचित अनेक जन्मसुद्धा त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि त्यावेळेस ते साध्य होऊ शकेल. तर त्यातला सुरुवातीचा जो टप्पा पतंजली प्रथम सांगतायत, नंतर आपण त्याची व्याख्या बघूया. पण हे जर मी सांगितलेलं लक्षात आलं तुमच्या, तर ती व्याख्या लक्षात घ्यायला जास्त सोपं जाईल. संप्रज्ञात स्थिती ही मला प्रथम लागते. जसं पुणं लागलं तसं. पुणं हा काही माझं डेस्टिनेशन नाही आहे, मला सज्जनगडावरती पोहोचायचं आहे. बरोबर. नंतर सातारा लागलं, मग मी सज्जनगडावर पोहोचलो का? नाही पोहोचलेलो अजून. मग समापत्ती स्टेज ही त्या पुढची स्टेज आहे आणि ती आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर मग समाधी स्टेज आहे. तर ह्या पद्धतीने त्याच्या जे निर्णय टप्पे आहेत त्यांचाही आपण थोडासा विचार करू. आता संप्रज्ञात स्थिती याचा जो विचार आहे तो प्रथम बघू आपण. पतंजलींनी सूत्र करून त्याची व्याख्या खूप छान केलेली आहे की वितर्क विचारानंदास्मिता रूपानुगमात संप्रज्ञातः. म्हणजे त्याचा मराठीत अगदी सोपा जर अर्थ केला तर असा अर्थ होईल की मी योगमार्गात आहे, चित्तवृत्तीचा निरोध करण्याचा प्रयत्न करतो आहे, पूर्ण शेवटच्या टप्प्यापर्यंत मी पोहोचलेलो नाही आहे. तर हे क्रमाने मी जे चित्त शुद्ध करत गेलो आहे आणि त्या चित्तात निरनिराळ्या ज्या अनुभव मला येत आहेत त्यातले पहिले जे अनुभव आहेत की विशुद्ध चित्ताला सुरुवातीच्या आलेल्या अनुभवातल्या विशुद्ध चित्ताची स्थिती, त्याला समाधी स्थिती अजून आलेली नाही, हा जो टप्पा आहे त्याला पतंजलींनी संप्रज्ञात असं नाव दिलेलं आहे. म्हणजे फरक पूर्ण तुमच्या लक्षात येऊ शकेल की तो माझा फायनल टप्पा नाही आहे, शेवटचा टप्पा नाही आहे, तर पण मी मार्गावरती आहे. या पद्धतीने आपण त्याच पद्धतीने मग म्हणजे वेळेच्या अभावी नाही तर ह्याच्यात मला आणखीन विस्ताराने पुढे खोलात जाता येऊ शकेल, पण मी ते टाळतो आहे. समापत्तीची त्याच पद्धतीने मी व्याख्या बघतो. तर क्षीणवृत्ती म्हणजे आणखीन मी आता चित्तवृत्ती क्षीण करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या सक्सेसफुल होतो आहे, यशस्वी होतो आहे. तर क्षीणवृत्तेर अभिजातस्येव मणेर्गृहीतृ ग्रहणग्राह्येषु तत्स्थ तदन्यनता समापत्ती. ही समापत्तीची व्याख्या पतंजलींनी केलेली आहे. म्हणजे काय तर चित्त हे आणखीन मी चित्तवृत्ती निरोध करत करत क्षीण चित्तवृत्ती अशा पद्धतीने अशा स्थितीला आणलं. आणि मग पतंजली तिथे तुलना करतायत, कंपॅरिझन करतायत. कशाबरोबर तर हिऱ्याबरोबर, डायमंडबरोबर. तर हिरा जसा आपल्याला तो हिरा जर मी ठेवला तर पलीकडची वस्तू हे अतिशय सुस्पष्ट दिसायला लागते. जी माझं चित्त इतकं क्लिअर असं झालेलं नव्हतं, स्पष्ट झालेलं नव्हतं, ती स्थिती आलेली आहे. आणि मला एखादी वस्तू
ही त्या हिऱ्याप्रमाणे सुस्पष्ट दिसू शकते. क्षीणवृत्तेर अभिजातस्येव मणेर गृहीतृ ग्रहणग्राह्येषु तत्स्थ तदंजनता समापत्ती. अशी चित्ताची जी स्थिती त्याला समापत्ती असं पतंजलींनी म्हटलं आहे. मुद्दा लक्षात आला. तरीसुद्धा त्या वृत्ती कशा झाल्यात? क्षीण झाल्यात, नाहीशा झालेल्या नाही आहेत. पूर्ण नाहीशा करणं हे माझं अंतिम उद्दिष्ट आहे. तर मी क्षीण वृत्ती अशा केल्यात आणि तरी देखील चित्ताची स्थिती माझी बदलली आहे आणि त्याचा मी अनुभव घेतो आहे. तो आहे समापत्तीचा अनुभव. मला वाटतं आहे बऱ्यापैकी लक्षात आलेलं असावं. जर कोणाला काही विचारायचं असेल जरूर विचारू शकता. त्याच्यात समापत्तीचे त्यांनी 4 प्रकार सांगितलेत. आपण विस्ताराने त्याच्यात नको जायला, आपण थोडंसं पुढे जाऊ वेळेच्या अभावी. आणखीन एक महत्त्वाचा घटक जो पतंजलींनी व्याख्या ह्या स्वरूपात सांगितला तो मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. आणि मग मी दुसऱ्या पादाकडे म्हणजे जो तुम्हाला जास्त परिचित असा, मी आत्ता आपण म्हणालो तसं की यम नियम ही नावं बरीचदा तुम्ही ऐकलेली आहेत, त्यासंबंधी आपण थोडंसं बोलू. आसन निश्चितपणे बरेच आसनं करत असाल किंवा केव्हा केव्हा करता. प्राणायाम तर त्यासंबंधी थोडीशी माहिती आणि मग शास्त्रोक्त व्याख्या पतंजलींनी कशा केलेत आणि त्याचे फायदे पतंजलींनी जे सांगितलेले आहेत त्यासंबंधी जरा विचार आपण त्यावेळेस जास्त करूया. ईश्वर ही व्याख्या ही पतंजलींनी खूप छान केली आहे. मला त्याच्या आधी परत एक प्रश्न विचारायचा आहे की कारण माझी तशी कन्सेप्ट जेव्हा मी सरांकडून पतंजली योगसूत्र शिकलो त्याआधी ईश्वराची संकल्पना माझी ही याच पद्धतीची जी आत्ता आपली सर्वांची असते तशाच प्रकारची होती. म्हणून मला तो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपली प्रत्येकाची काही ना काही संकल्पना ईश्वरासंबंधी ही निश्चित आहे. लहानपणापासून आपण एका विशिष्ट संस्कारात वाढलेलो असतो आणि त्या संस्कारांमुळे काही विशिष्ट संकल्पना ही ईश्वर एकदा म्हटलं की आपण काय अंडरस्टँड करतो, काय समजतो, ही एक काही आपली संकल्पना असते. ती काय आहे ती जरा कोणी हात वर करा आणि सांगा. बरोबर असेल, चूक असेल, काही असेल. हां, दैवी शक्ती आहे. बरोबर बरोबर बरोबर. ही एक संकल्पना आपल्या मनात तयार झालेली आहे. आणखीन कोणाला काही सांगायचं आहे? हां, श्रद्धा आहे ही एक. बरं, ओके. ही एक आणखीन एक संकल्पना आहे. हां, मूर्ती स्वरूपात. हो, बरोबर बरोबर. निरनिराळ्या मूर्ती आपण त्या मंदिरात जातो, पूजा करतो किंवा आपल्या घरातसुद्धा देव्हारा असतो आणि त्यामध्ये देव असतात निरनिराळे, त्यांची आपण मूर्ती स्वरूपात पूजा करतो. बरोबर आहे अगदी ती पण संकल्पना. तुम्ही काहीतरी हात वर केला. हां, काहीतरी म्हणतो म्हणून त्याला ईश्वर म्हणतो. अगदी बरोबर. तर ह्या आपल्या सर्वांच्या आणि ह्याच्यात चूक काही नाही आहे, या संकल्पना आपल्या झालेल्या आहेत. पण पतंजलींनी खूप शास्त्रीय पद्धतीने अतिशय काटेकोरपणे ईश्वर याची व्याख्या केली आहे. पहिलं सूत्र त्यांचं असं आहे, क्लेश कर्म विपाकाशैर परामृष्ट पुरुषविशेष ईश्वर. पहिलं योगळ. आता पुरुष, मी मगाशी शब्द क्लिअर केला की आपल्या प्रत्येकामध्ये पुरुष आहे म्हणजे कॉन्शियसनेस तो आहे आणि प्रकृतीचे घटक आहेत आणि मिळून आपण तयार झालेलो आहोत प्रत्येकजण. तर पतंजली काय मानतात की हा एक पुरुष विशेष आहे, विशेष पुरुष आहे. प्रकृती त्यासंबंधी पतंजलींनी सांगितलेलं नाही. त्या पुरुष विशेषला आणखीन ॲट्रिब्यूट्स दिलेत. क्लेश कर्म विपाकाशैर. आता ती जरा कल्पना थोडी आपण क्लिअर करू. आपण दुसरा पाठ जेव्हा घेऊ त्यावेळेस क्लेश याची पतंजलींनी केलेली व्याख्या बघणार आहोत. तर आपण सर्वजण क्लेश भोगतो, निरनिराळ्या प्रकारचे क्लेश भोगतो. सध्या अंडरस्टँडिंगपुरतं एवढं माझ्या मते पुरेसं होईल. तर हे क्लेश निरनिराळे आपण सर्वजण भोगतो. पतंजली काय म्हणत आहेत
की तो जो त्यांनी व्याख्या केलेला ईश्वर जो आहे तो ईश्वर कसा आहे, तर क्लेशांपासून अलिप्त, वेगळा, क्लेश नाहीत त्या ईश्वराला. कल्पनाचे कंडिशन्स सगळ्या पूर्ण लक्षात आल्या की तो कॉन्शियसनेस आहे पण क्लेशांपासून अलिप्त. पहिलं, कर्मविपाकापासून अलिप्त. आपण सर्वजण कर्मविपाकामध्ये आहोत. म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं, कारण सगळी जी षड्दर्शनं आहेत त्यांनी कर्मविपाक मानलेला आहे षड्दर्शनांनी. तर हा कर्मविपाक असं सांगतो की मी जे काही कर्म करीन ते कर्म, म्हणजे ते चांगलं असेल वाईट असेल, त्याचं फळ हे मला भोगलंच पाहिजे, भोगावंच लागेल. आणि त्यासाठी समजा मला जर हा जन्म अपुरा पडला तर कदाचित पुढचा जन्मही घ्यावा लागेल, हा आपला कर्मविपाक सांगतो आणि ते आपण सर्वजण मानतो. आता पतंजलींनी सांगितलेला हा ईश्वर जो आहे तो कसा आहे, तर कर्मविपाकापासून अलिप्त. मी त्याला कर्मविपाक स्पर्शही करत नाही, क्लेश स्पर्शही करत नाही, असा विशेष पुरुष ईश्वर आहे. हे पहिल्या कंडिशन्स झाल्या. आता पुढच्या आणखीन कंडिशन्स बघूया. तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम, म्हणजे जी आज आपल्याला अवगत असणाऱ्या ज्या निरनिराळ्या कला आहेत किंवा ज्या विद्या आहेत, माहिती आहे. मी एक सिंपल उदाहरण देतो. माझ्या किंवा आता तुम्ही सर्वजण आपण एकाच वयोगटामध्ये जवळजवळ कमी अधिक प्रमाणात आहोत. तर आपण घरोघरी केवळ रेडिओ होता ही स्थिती पण पाहिलेली आहे, बरोबर. आपण सगळ्या जणांनी, त्यावेळेस टी व्ही नव्हते, ही स्थिती आपण पाहिलेली आहे प्रत्येकाने. त्यानंतर टी व्ही आले आपल्या घरी, त्यानंतर मग म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आला, प्रथम आला तो. त्यानंतर कलर टी व्ही आला, फक्त दूरदर्शनचं चॅनल लागत होतं, तेही स्थिती पाहिली आहे. आणि त्यानंतर आता मल्टी चॅनल्स, अनेक चॅनल्स लागतात, ती पण स्थिती पाहिलेली आहे. तर ह्या ज्या स्थिती म्हणजेच काय की नवीन नवीन, मी आपल्याला परिचित असं उदाहरण दिलं त्याचं, की नवीन नवीन सुधारणांच्या ज्या शोध लागत आहेत ते ज्ञान. पण पतंजली काय म्हणत आहेत की पूर्वी लागलेले निरनिराळे माणसाला लागलेले शोध, पूर्वी मग रेडिओचा शोध लागला असेल, रेडिओच्याही आधी, रेडिओ नव्हते ती स्थिती, ती आधीच्या पिढ्यांनी पाहिलेली असेल. त्याच्याही आधीची पिढी की लिखाण कला, त्याचा शोध लागला. त्याच्याही आधीची पिढी की ज्यांना लिखाण कलाच माहीत नव्हती, मग त्यांनी फक्त सगळं वेदांपासून उपनिषदांपासून सगळं साहित्य हे मुखोद्गत केलं होतं. तर असा शोध लागत 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 आपण टी व्हीच्यापर्यंत आलेलो आहोत, कलर टी व्हीपर्यंत आलो आहोत, मल्टी चॅनलपर्यंत आलेलो आहोत. ह्या सगळ्याचं सार्वज्ञ बीज, सगळ्यांचं बीज हे त्या विशेष पुरुषामध्ये आहे. कल्पना लक्षात आली. आणखीन एक ॲट्रिब्यूट त्याला लावलेलं आहे. तर पहिलं ॲट्रिब्यूट पतंजलींनी काय लावलं, क्लेश त्यांना शिवणार नाहीत, कर्मविपाक शिवणार नाही, तो पुरुष आहे, विशेष पुरुष आहे. त्यानंतर सगळ्या जी माणसाने लावलेले शोध असतील किंवा ज्ञान आहे माणसाचं, त्याचं सार्वज्ञ बीज, सगळं बीज हे त्या विशेष पुरुषामध्ये आहे. आणखीन एक ॲट्रिब्यूट. मग आता एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो. समजा असे एक कल्पना करूया, ह्याच्यानंतर आपल्या पिढीच्या नंतर आणखीन काही नवीन शोध लागेल, नवीन शोध निश्चित लागेल, माणूस स्वस्थ बसणार नाही. ते जे ज्ञान आहे, ते जे माहिती आहे, त्याचं बीज हे या विशेष पुरुषामध्ये असेल की नाही? निश्चितपणे असेल, बरोबर, अगदी अगदी बरोबर. म्हणजे पतंजलींची व्याख्या जर आपण स्वीकारली तर त्याप्रमाणे सार्वज्ञ बीज हे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पास्ट टेन्समध्ये भूतकाळात लागलेले सगळे माणसाला लागलेले शोध, सगळं ज्ञान, वर्तमान काळात माणूस वापरत असलेलं ज्ञान, भविष्यकाळात जे निर्माण होणारं माणसाचं ज्ञान असेल ते, या सगळ्याचं सार्वज्ञ बीज त्या विशेष पुरुषामध्ये आहे. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला. किती छान कल्पना केलेली आहे बघा, आणि किती छान व्याख्या केलेली आहे.
पुढची ॲट्रिब्यूट आहे स एष पूर्वेषामपि गुरुः कालेन नवच्छेदात. म्हणजे हा जो विशेष पुरुष ईश्वर आहे तो सगळ्या गुरूंचा गुरु आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की डॉक्टर आगाशे सर ते पतंजली योगसूत्राच्या बाबतीत मला गुरु, बरोबर. आगाशे सरांना पण कोणीतरी गुरु असतील, ते कोणाकडून तरी शिकलेले असतील, त्या गुरूंचेही कोणी गुरु असतील, निश्चितपणे असतील. असं करत 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 सगळा आदी गुरु कोण असू शकतो? पतंजलींच्या व्याख्येप्रमाणे तो विशेष पुरुष ईश्वर असू शकतो. आपण शाळा कॉलेजमध्ये जातो, निरनिराळे विषय शिकतो, सायन्स शिकतो, मॅथमॅटिक्स शिकतो, भाषा निरनिराळे शिकतो. ह्या सगळ्याचे त्या त्या वेळचे आपले गुरु असतात. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, निरनिराळ्या ठिकाणी ह्या सगळ्या गुरूंचे सुद्धा गुरु असतील, त्यांचेही गुरु असतील. आणि असं करत करत ह्या प्रत्येक गुरुचे आदी गुरु हा कोण असणार आहे? तर विशेष पुरुष ईश्वर असणार आहे. म्हणजे ॲट्रिब्यूट्स आता मी परत एकदा तयार करतो, मग तुमच्या त्या लक्षात आलेल्या असतील, त्या रिव्हिजन होईल थोडीशी. क्लेशकर्म विपाक नाही आहे त्या विशेष पुरुषाला. क्लेशकर्म विपाका शैर. स एष पूर्वेषामपि गुरुः, सगळ्या गुरूंचा आदिगुरु. त्यानंतर तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम, सगळी जे ज्ञान आहे आज आपल्याजवळ त्या ज्ञानाचा आदी बीज हे तो विशेष पुरुष ईश्वर आहे. आणि कालेना नवच्छेदात. आता हा आणखीन एक घटक त्यांनी केला आहे की आत्ता मी तुम्हाला कालावधीचा उल्लेख केला की भूतकाळात एखादं ज्ञान आपण मिळवलं, वर्तमान काळात काही ज्ञान मिळवलं, भविष्यकाळात ज्ञान मिळवलं, पण ही कालाची मर्यादा ही ज्याला नाही आहे, अवच्छेद होत नाही, कालाचा अवच्छेद होत नाही, कालातीत आपण म्हणू, तर असा कालातीत असा तो विशेष पुरुष ईश्वर आहे. किती ॲट्रिब्यूट्स लावलेत बघा. प्रकृतीचे घटक त्यात नाही आहेत हे पतंजलीने अतिशय सुस्पष्ट सांगितलं आहे. असा तो विशेष पुरुष ईश्वर. मला वाटतं मी बऱ्यापैकी सोपं करून सांगायचा प्रयत्न केला ही ईश्वर कन्सेप्ट, पण समजायला खूप अवघड आहे, पटकन लक्षात येत नाही. मग पतंजलींना हे 2500 वर्षांपूर्वी लक्षात आलेलं असावं की सामान्य माणसांना मी ही जी तयार केलेली व्याख्या आहे ही व्याख्या कदाचित लक्षात येणार नाही, कदाचित नव्हे लक्षातच येणार नाही. तर मग आपण पर्याय काय द्यावा? निश्चितपणे मलासुद्धा हे लक्षात घ्यायला खूप अवघड गेलं, जरी मी आगाशे सरांकडून शिकलो होतो तरीसुद्धा. तर ती व्याख्या समजणं हे खूप अवघड गोष्ट आहे. मग आपण ह्याला काहीतरी पर्याय हा लोकांना दिला पाहिजे असं पतंजलींना त्यावेळेस 2500 वर्षांपूर्वी हे वाटलं. आणि मग त्यांनी पर्याय दिला. मग तो पर्याय काय दिला? तस्य वाचकः प्रणवः. म्हणजे हा जो मी आता तुम्हाला ईश्वर वर्णन करून व्याख्या करून सांगितला, त्या ईश्वराला रिप्रेझेंटेटिव्ह करणारा असा कोण आहे? तर प्रणव आहे, ओंकार आहे. तुम्ही ओंकार साधना करा, ती ईश्वर साधना होईल पतंजली म्हणतात. किती सुंदर त्यांनी त्याचा पर्याय सांगितला बघा. तस्य वाचकः प्रणवः तज्जपस तदर्थ भावनम. ओंकाराचा जप करा, तज्जपस. तुम्हाला ईश्वर समजत नाही आहे, सोडून द्या, बाजूला राहू देत. तर ओंकारचा समजतो आहे, ओंकाराची व्याख्या येते, ओंकाराचा जप येतो आहे, ते जप करा. तज्जपस तदर्थ भावनम तत प्रत्यक चेतनाधिगमोप्यंतराया भावश्य. आणि मग ज्यावेळेस तुम्ही प्रणव साधना कराल, पतंजलींची एक फार मोठं सायंटिफिकली जाणारे व्यक्ती होते की प्रत्येक गोष्ट ते जे सांगतायत ना त्याचा काय फायदा होईल. कारण माणूस कोणतीच गोष्ट फायद्याशिवाय करत नाही. 2500 वर्षापूर्वीची माणसं आपल्यासारखेच होती की मला ह्याच्यातून काय मिळेल तर मी हे करतो, नाही तर ना काय करायची गरज काय आहे. आपण साधं बघा, देवाकडे जातो, हे दर्शन घेतो, त्याला काहीतरी मागतो. मी नारळ देतो, मला प्रमोशन मिळू देत, किंवा स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असेल तर तो म्हणेल मला पहिला नंबर येऊ देत, मला 100% मार्क मिळू देत, मी
पेढे आणून देतो, अमुक करतो, तमुक करतो. म्हणजे काहीतरी आपल्याला जेव्हा फायदा असेल त्याच वेळेस आपण एखादी गोष्ट करतो आहे, नाही तर करत नाही. पतंजलींनी त्या प्रणव साधनेचा काय फायदा तो लगेच सांगितला. हा फायदा आहे, करायचा आहे का तुम्हाला, करा. व्हेरी क्लिअर. तो फायदा बघूया आपण मग. तज्जपस तदर्थ भावनम. म्हणजे त्या प्रणवाचा जर आपण जप केला तर त्याच्या जपामुळे किंवा त्याच्यावरती ध्यान केल्यामुळे आपल्याला चित्तवृत्तीचा निरोध साधता येतो. बघा केवढा फायदा आहे. आपण योगमार्गात आलेलो आहोत, चित्तवृत्तीचा निरोध आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी पतंजलीच सांगतायत की आपल्याला अभ्यास वैराग्य केलं पाहिजे. अभ्यास वैराग्य त्याचे अर्थ तुम्हाला जरा सुस्पष्ट करून सांगतो की मगाशी सांगितले मी की क्रियायोग आणि अष्टांग योग याचा आपण अवलंब केला पाहिजे. आणि वैराग्याच्या पद्धतीने, वैराग्याचा अर्थ असा आहे पतंजलींनी सांगितलेला की बाहेरच्या इतर आकर्षणापासून बाजूला होऊन, डिटॅच होऊन केवळ योगमार्गावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि योगमार्गाचा ध्यास हा ठेवायचा, म्हणजे वैराग्य. पतंजलींनी सांगितलेली वैराग्याची व्याख्या. आता हे बरंच अवघड आहे निश्चितपणे. मग आता पतंजली पर्याय देत आहेत त्याला. काय करा? तज्जपस तदर्थ भावनम. म्हणजे प्रणवचा जप करा जितकं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. चित्तवृत्तीचा निरोध निश्चित होईल. त्याला आता सायंटिफिकली मी सायन्सचा माणूस आहे, तर मला जे सायन्सची माहिती आहे ती सांगतो की त्याच्यावरती अमेरिकेतसुद्धा संशोधन झालेलं आहे प्रणव जपावरती. तर प्रणवाचा जप वेगवेगळ्या पिचमध्ये जर आपण केला तर त्याचे काय फायदे होतात ते जस्ट थोडक्यात सांगतो, मग आपण पुढे जाऊया. हा जो प्रणवाचा जप आहे तो आपण जर केला तर मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये आपल्या ज्या वेव्ज तयार होत असतात. आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे, बीटा वेव्ज ह्या माझ्याही ब्रेनमध्ये तयार होत आहेत, तुमच्याही ब्रेनमध्ये तयार होत आहेत. दिवसभर आपण निरनिराळी कामं करत असतो, बीटा वेव्ज तयार होतात. ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस अल्फा वेव्ज तयार होतात. म्हणजे बीटा वेव्जचं रूपांतर हे अल्फा वेव्जमध्ये होतं. सकाळी बघा आपण कित्येकदा उठल्यानंतर खूप ताजेतवाने असतो. मला झोप खूप छान लागली, मी ताजातवाना झालो. त्याचं शास्त्रीय कारण काय आहे तर माझ्या बीटा वेव्ज ज्या मेंदूमध्ये तयार झालेल्या होत्या दिवसभरामध्ये, त्याचं बऱ्यापैकी रूपांतर हे अल्फा वेव्जमध्ये झालं आणि माझा मेंदूच्या न्यूरोसेल्स या खूप फ्रेश झालेल्या आहेत आता परत नवीन बीटा वेव्ज घ्यायला, आणि त्यामुळे मला ताजंतवानं वाटतं आहे. हे त्याचं सायंटिफिक कारण आहे. आता प्रणव जपामुळे काय होतं आहे तर गॅमा आणि डेल्टा वेव्ज ह्या तयार होतात. प्रथम गॅमा वेव्ज तयार होतात मेंदूमध्ये, आणि आणखी जास्त वेळ जर आपण जप केला तर डेल्टा वेव्ज तयार होतात. मग आता ह्या जर वेव्ज आपण तयार केल्या तर बीटा वेव्ज नाहीशा झाल्या की नाही, कारण त्या बीटा वेव्जचंच रूपांतर ह्या वेव्जमध्ये होणार आहे. म्हणजेच चित्तवृत्ती निरोध झाला की नाही, निश्चित झाला. पतंजलींनी सांगितलं, त्यांना सायन्स माहीत होता की नाही माहीत नाही, पण मी हे जे ॲप्लिकेशन केलं आहे ते तुमच्यासमोर मांडलं आहे. तुम्हाला जर पटलं असेल तर स्वीकार करा. आपण पुढे जाऊया. माणूस ज्यावेळेस हे जे चित्तवृत्तीचा निरोध करायला लागतो, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की संप्रज्ञात किंवा समापत्ती हे स्टेजेस हे आहेत. सर 15 मिनटं आहेत ना? हां, मी जरा थोडंसं आसन प्राणायामचा सुरुवात करतो आणि मग उद्या घेऊया. तर ही जी संप्रज्ञात, समापत्ती
आणि नंतर समाधी, हे जे टप्पे आहेत ह्याच्याच जोडीला पतंजली आणखीन एक टप्पा सांगतायत. तर निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. बघा, मगाशी सरांनी सांगितलेला तोही मुद्दा सांगतो आणि सायन्सच्या बेसिसनी तो तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. तुम्ही आत्ता मला बघताय, मी पण तुम्हाला बघतो आहे, तुम्ही मला ऐकताय आणि तुम्ही श्रवणाचं काम करता, मी बोलतो आहे. ह्या ज्या क्रिया आहेत ह्या आपल्या प्रामुख्याने पंच ज्ञानेंद्रियांमार्फत चालत आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, जीभ, त्याच्यानंतर त्वचा, नाक म्हणजे घ्राणेंद्रिय. तर ह्या ज्या क्रिया आपल्या पंचज्ञानेंद्रियामार्फत बाहेरच्या जगाचं ज्ञान घ्यायचा मी प्रयत्न करतो आणि ते ज्ञान घेतो. माध्यमं किती आलेत ती बघा. साधं आपण बघण्याची कृती पण बघूया की आय लेन्स आहे माझा, मी सायन्सच्या भाषेत सांगतो आहे. आय लेन्स आहे, रेटिना आहे, त्यानंतर त्या रेटिनावरती जे काही इमेज तयार होईल, जे प्रतिमा तयार होईल, त्या प्रतिमेचं एक सिग्नल हा तयार केला जातो आणि तो मेंदूतलं जे दृष्टीसंबंधीचं जे केंद्र आहे त्या केंद्राकडे पाठवला जातो तो संदेश, आणि मेंदूत त्याचं एक परत प्रक्षेपण केलं जाऊन ते मनाकडे पाठवलं जातं. इथपर्यंत हे सगळं हार्डवेअर आहे, मेंदूपर्यंत हार्डवेअर आहे. मी कॉम्प्युटरच्या भाषेत बोलतो आहे, आता सायन्सच्या भाषेत बोलतो आहे, म्हणजे समजायला जास्त सोपं जाईल. त्यानंतर मन त्याला इंटरप्रेट करण्याचा प्रयत्न करतं आहे, सॉफ्टवेअर सुरू झालं आहे, मन त्याला इंटरप्रेट करायचा प्रयत्न करतं आहे जे काही मी पाहतो आहे ते. बुद्धी त्याला आकलन करायचा प्रयत्न करते. माझा जो अहम आहे, चांगल्या पद्धतीने मी बोलतो आहे, इगो, तर तो ह्यासंबंधी आणखीन काही मी कृती केली पाहिजे का त्याचा निर्णय घेतो आहे. आणि हे संपूर्ण चित्तामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, कारण योगाच्या परिभाषेत हे सगळे चित्ताचे घटक आहेत आणि त्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध हा आपल्याला करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे मग आता मला सांगा, की हे जे हार्डवेअर आहे, हे हार्डवेअर मी पाहतो आहे, ऐकतो आहे, किंवा मेंदूच्या नंतर मी मन, बुद्धी, अहंकार, एकूण चित्त सांगितलं, तर हे सॉफ्टवेअर, ह्या कुठलेही घटक हे मला नकोत. माझा जो पुरुष आहे माझ्यामधला तो डायरेक्ट बाहेरचं ज्ञान घेईल. असं जर केलं तर मधले इंटरमिटंट असणारे जे घटक आहेत आणि त्यामुळे हे जे ज्ञान टिंटेड होतं आहे, मी त्याला विशिष्ट शब्द वापरतो आहे आता, की हे ज्ञान मला जसंच्या तसं मिळत नाही आहे, ते टिंटेड होतं आहे, त्याला काही विशिष्ट रंग, छटा या दिल्या जात आहेत. चांगल्या असतील, वाईट असतील तर त्या दिल्या जात आहेत, त्या मला नको आहेत. असं जर मला वाटत असेल तर मला पुरुषांनी डायरेक्ट ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ती स्थिती माझी केव्हा येऊ शकेल तर चित्तवृत्तीचा निरोध झाला तर. आणि तो चित्तवृत्तीचा निरोध करत करत पतंजली पुढचं जे आता सूत्र सांगतायत, मग आता त्याचा अर्थ माझ्या मते तुम्हाला समजायला जास्त सोपा जाईल, की निर्विचार वैशारद्ये, जवळजवळ आपली जर निर्विचार स्थिती झाली, जवळजवळ पूर्ण झालेली नाही, निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसादः, त्यावेळेस माझ्या चित्तवृत्ती जवळजवळ नाहीशा झालेत. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मला टिंटेड स्वरूपात मिळत नाही आहे, मग मला अध्यात्माचं ज्ञान हे मिळायला लागतं. हे पतंजली सांगतायत. समजलं आहे सगळ्यांना? आता हे जे अध्यात्माचं ज्ञान आहे हे जेव्हा मला मिळायला लागेल त्यावेळेस ऋतंबरा प्रज्ञा जागृत होते. म्हणजे मी जे आत्ता ज्ञान घेतो आहे, हे टिंटेड ज्ञान घेतो आहे, त्याच्यातून ऋतंबरा प्रज्ञा जागृत होणार. मी तुम्हाला एक अतिशय उत्तम परत सायन्सचंच उदाहरण सांगतो आणि मग ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे काय, पतंजलींची जी कन्सेप्ट आहे ती खूप छान समजेल. केमिस्ट्री हा विषय हा जवळजवळ शाळेमध्ये प्रत्येकाने शिकलेला आहे, प्रत्येकाने. कित्येक जणं मग पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन वगैरे असं केलेलं आहे. त्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा एक भाग आहे केमिस्ट्रीमध्ये. आणि हा जो मी जे उदाहरण सांगतो आहे असंच उदाहरण प्रत्येक शोधाच्या बाबतीत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बेन्झिन हा प्रमुख घटक आहे आणि त्या बेन्झिनवर आधारित ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. ज्यावेळेस त्या बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला
मोलिक्युलर फॉर्म्युला हा शब्दप्रयोग सगळ्यांना कळतो आहे की स्पष्ट करायला पाहिजे? माझ्या मते लक्षात आलेलं आहे. तर मोलिक्युलर फॉर्म्युला बेन्झिनचा हा निश्चित झालेला नव्हता शास्त्रज्ञांमध्ये. त्याच्यावरती वाद होत होते की हा असेल का तो असेल, काय असेल, आणि मग निश्चित फायनल काहीच होत नव्हतं. त्यावेळेस केकुले नावाचा जर्मन सायंटिस्ट, त्या जर्मन सायंटिस्टने त्याचा ध्यास घेतला की हा बेन्झिनचा फॉर्म्युला आपल्याला शोधला पाहिजे. त्याचा ध्यास घेतला. निर्विचार वैशारद्य, बघा मी त्याच्याशी कंपॅरिझन करतो आहे पतंजलीच्या योगसूत्राचे. आणि मग एक दिवस अचानक केकुलेला बेन्झिन रिंगचा फॉर्म्युला मिळाला. त्याने तो ताबडतोब ब्लॅकबोर्डवरती मांडला. नंतर जी कॉन्फरन्स झाली सायंटिस्टची त्याच्यामध्ये तो मांडला आणि सगळ्या जगभरच्या सायंटिस्टनी तो मान्य केला. हे कशामुळे घडू शकला? ऋतंभरा प्रज्ञामुळे. ऋतंभरा प्रज्ञा कुणाला आली? केकुलेला आली. कधी आली? ज्यावेळेस त्याने निर्विचार वैशारद्य अशी चित्ताची त्याच्या स्थिती झाली आणि केवळ ते बेन्झिनचाच विचार केकुले करत होता, त्यावेळेस ती स्थिती आली. मुद्दा लक्षात आला? तर ह्या पद्धतीने ऋतंभरा प्रज्ञा ही येऊ शकते. म्हणजे जे जगाला माहीत नाही असं ज्ञान हे दिलं जाऊ शकतं. तोपर्यंत तो बेन्झिन रिंगचा फॉर्म्युला जगाला माहीत नव्हता, सायंटिस्टना माहीत नव्हता, शिकलेल्या PhD झालेल्या डॉक्टरेट असलेल्या लोकांनाही माहीत नव्हता. तो केकुलेने मांडला, तो या ऋतंभरा प्रज्ञेमुळे, असं माझं मत आहे. हे माझं इंटरप्रिटेशन आहे. आपण पुढे जाऊया. आपण थोडंसं सुरुवात सरांनी जी मला आता 10 मिनटं उरलेली आहे, तर त्या पादाची मी सुरुवात करतो आणि मग नंतर थांबतो. बरोबर 11:15 थांबतो सर. हां. तपस्वाध्याय ईश्वरपणे. मी पहिल्या पार्टमधलं जेवढ्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या त्या तुमच्याशी जरूर डिस्कस केल्यात. त्यासंबंधी काही जर विचारायचं असेल तर जरूर विचारा, अदरवाईज आपण पुढे जाऊया. कारण आता जो योगाचा जो भाग आहे, जो आपण दर्शनी भाग ज्याला म्हणू, ज्याला बहिरंग योग पतंजलींनी नाव दिलं आहे, तर तो आता मी सुरुवात करतो आहे. इतक्या वेळ आपला जो चाललेला होता ना, तो हा योगाचा रोडमॅप होता. मी त्याला रोडमॅप असं नाव दिलं आहे. म्हणजे समाधीपाद हा योगाचा पतंजलींनी मांडलेला रोडमॅप आहे. कशा पद्धतीने मी पुढे जाणार आहे, योग तुम्हाला सांगणार आहे, ते पतंजलींनी पूर्ण मांडलं आहे. रोडमॅप या स्वरूपात. तो तुम्हाला मी जास्त स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपण बघूया. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. हे क्रियायोगची व्याख्या पतंजलींनी केली. 2.1 सूत्र. मी जरा त्याच्याशी कंपॅरिझन करतो. आपण सर्वजण ज्यावेळेस लहान होतो आणि आताच्या पिढीत तसं होत नाही आहे, म्हणून मी आपलं उदाहरण देतो. आपण सर्वजण लहान होतो, म्हणजे शाळेत जायला सुरुवात केले. त्यावेळेस काही जणं मॉन्टेसरीत गेलेत, काही ना. माझ्या वेळेस मॉन्टेसरी नव्हतीच, मी डायरेक्ट पहिलीत गेलो. तर आणि मराठी शाळेत गेलो. त्यावेळेस इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हत्या. तर अशा या निरनिराळ्या आपण जेव्हा शाळेत जायला सुरुवात केली, TV वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, रेडिओ फक्त होता आमच्या घरात. तर संध्याकाळी 7 वाजता दिवे लागणीला घरात परत यायचं आणि शुभंकरोती म्हणायचं. त्याच्यानंतर पाढे म्हणायचे, जी काही श्लोक शिकवलेले असतील ते म्हणायचे. हे वडिलांनी आईने मला सांगितलेलं होतं. कित्येकदा मला त्याचा कंटाळा यायचा, कित्येकदा. आणि कंटाळा येत पण वडिलांनी सांगितलं आहे, आईने सांगितलं आहे, मग म्हणायचं. असं मी म्हणायचो. मी म्हणतो आहे हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. बरोबर आहे अगदी. त्यावेळेस मी जे म्हणत होतो ना, भगवद्गीतेतले श्लोक किंवा रामरक्षा किंवा भीमरूपी महारुद्रा किंवा आता पाढे आपण म्हणूया, त्याचा विचार करू. बे बे दुणे 4. मला बे दुणे 4चा अर्थ त्यावेळेस कळायची बुद्धी नव्हती. पण नंतर 2नी 2ला गुणलं, मल्टिप्लाय केलं की प्रॉडक्ट 4 येतं, त्याचं उत्तर 4 येतं. हे नंतर समजलं, पुढच्या वर्गात गेलो त्यावेळेस. तसं पतंजली इथे काय सांगतात, मी मुद्दाम त्याच्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. पतंजली
जो क्रियायोग सांगतायत ना तो या पद्धतीने सांगतायत. तुम्हाला आता योगमार्गावरती तुम्ही आलेला आहात, चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. मी लगेच तुम्हाला अष्टांग योग सांगत नाही आहे. तर पतंजली काय म्हणतात, तुम्ही क्रियायोग सुरू करा. म्हणजे काय सुरू करा, शुभंकरोती म्हणा, श्लोक असतील पाठ तेवढे म्हणा, पाढे म्हणा. आईवडिलांनी तुम्हाला सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने. पतंजलींच्या भाषेत तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग हा. तप करा. तपाचा अर्थ मी सांगतो. स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. ईश्वर जो पतंजलींनी सांगितलेला आहे अर्थ तो तुम्हाला लक्षात येत नाही, सोडून द्या. पण ईश्वर प्रणिधान करा, काहीच बिघडत नाही. तप म्हणजे हा जो मी आता तुम्हाला योग सांगतोय त्या योगातला जो काही भाग तुमच्या लक्षात आलेला असेल त्या योगमार्गावरती राहा. तप. घर सोडून वनात जायला पाहिजे म्हणजे तप नाही. तर जो योग सांगितलेला आहे त्या योगातला काही भाग जो तुमच्या लक्षात आलेला असेल तो लक्षात घ्या आणि सुरुवात करा. तप. स्वाध्याय म्हणजे काय, तर योगासंबंधीची जी निर्णय लिटरेचर आहेत, अवेलेबल आहेत, पुस्तकं आहेत, भगवद्गीता आहे, पतंजली योगसूत्र आहे, अनेक म्हणजे योगाला डेडिकेटेड अशी 20 उपनिषद आहेत. यातलं जे तुम्हाला आवडेल, जे पटेल ते वाचा, स्वाध्याय करा आणि त्याचं मनन करा. योगवासिष्ठ आहे, खूप निरनिराळे ग्रंथ आहेत योगासंबंधी आणि ऑथेंटिक ग्रंथ आहेत. तर त्यातले जे तुम्हाला आवडेल त्याचं वाचन करा. म्हणजे तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग हा पतंजलींच्या परिभाषेत. आता हे सांगितल्यानंतर मी आता हे तुम्हाला सांगितलं, पण हे काय उगीचच चाललेलं आहे असं माझ्याही मनात आलं, तुमच्याही मनात आलेलं आहे. पतंजली तिथेच थांबत नाहीत. पतंजली त्याचा फायदा काय आहे लगेच सांगतात, ताबडतोब. हे जर तुम्ही केलं तर काय फायदा होणार आहे, ताबडतोब. दुसरं सूत्र 2.2 मधला समाधिभावार्थ क्लेशतनुकरणार्थश्च. हे जर क्रियायोग तुम्ही केलात तर तुम्हाला काय मिळेल, जो काही तुमच्या मनामध्ये योगासंबंधी विचार आला आहे की आपल्याला चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे, समाधिभाव, तो तुमचा समाधिभाव हा वाढत जाईल. तो वाढायला पाहिजे का, क्रियायोग करा. नको वाढायला, थांबा. ही हॅज गिवन फुल फ्रीडम. त्यानंतर दुसरं जे त्यांनी कारण सांगितलं आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे, क्लेशतनुकरणार्थश्च. कोणत्या माणसाला नको आहे की माझे क्लेश कमी व्हावेत, सगळ्यांना पाहिजे की माझे क्लेश कमी झाले पाहिजेत. आणि नंतर पतंजलींनी क्लेशांची व्याख्या केली आहे, ती आपण बघणार आहोत. तर हे क्लेश माझे कमी जर व्हायला पाहिजे असतील तर क्रियायोग सुरू करा. मला जसं आईवडिलांनी सांगितलेलं होतं ना, जस्ट कम्पॅरिझन करा त्याच्याशी, की हे शुभंकरोती म्हणा, श्लोक पाठ करा, जे पाठ आहेत ते म्हणा, पाढे म्हणा, जे पाठ आहेत ते. फायदा काय त्याचा तर आत्ता विचारात घेत बसू नका. आईवडील सांगतात ना, म्हणा, दॅट्स ऑल. पतंजली सांगतायत तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग आहात. पतंजली एक पाऊल पुढे आहेत आपल्या आईवडिलांच्यापेक्षा, की समाधिभावार्थ क्लेशतनुकरणार्थश्च. मी त्यांनी त्याचा फायदाही सांगितलेला आहे. क्लेश कोणते तेवढे फक्त सांगतो मी, त्या 2-3 मिनिटांचा उपयोग करून मग थांबतो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेषाभिनिवेश क्लेश. हे पतंजलींनी व्याख्या केलेले 5 क्लेश आहेत. हे आपल्या प्रत्येकाला भोवतात चक्क. अविद्या म्हणजे आपल्याला खरं ज्ञान नाही आहे. जे काय आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिकतो, ज्याच्या साह्याने मोठमोठ्या पदव्या मिळवतो, पहिला नंबर येतो आहे, खूप चांगले मार्क मिळाले, खूप चांगल्या ठिकाणी नोकरी लागली, हे सगळं जे काही मी केलं ना ती अविद्या आहे. पतंजलीच्या परिभाषेत विद्या नाही आहे, ती विद्या नाही आहे, ती अविद्याच येते. अविद्या म्हणजे काय, तर पुरुषासंबंधीचं खरं ज्ञान, प्रकृतीसंबंधीचं खरं ज्ञान. कारण पतंजली सांख्ययोग मानतात. मग त्यामध्ये पुरुष काय आहे, प्रकृती काय आहे, आणि हा पुरुष आणि प्रकृती हे मला चित्तवृत्तीचा निरोध करून वेगळे करायचे आहेत, हे जे ज्ञान आहे हे खरं ज्ञान. हे सोडून असलेलं जे काही ज्ञान आहे ते अविद्या.
पतंजलींच्या परिभाषेत. आणि मग नंतर म्हणून त्या अविद्येला सगळ्या क्लेशांची जननी असं म्हटलेलं आहे पतंजलींनी. पुढे आपण बघणार आहोत ते. अविद्या क्षेत्रमुत्तरेशा प्रसुप्त तनु विच्छिन्नो दाराणाम. म्हणजे ही जी अविद्या आहे, ही अविद्या काही वेळेस आपल्याला ती त्रासदायक होते, काही वेळेस त्रासदायक होत नाही, प्यारी प्यारी वाटते, परंतु तरीसुद्धा ती अविद्या आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही क्लेश हे आपल्याला त्रासदायक असतात, काही क्लेश त्रासदायक नसतात आणि त्यामुळे आपल्याला काही त्याची जाणीव पण होत नाही, पण नंतर ते केव्हा तरी डोकं वर काढतात. हे सगळे क्लेश हे कोणामुळे झालेले आहेत? अविद्येमुळे झालेले आहेत. आणि मग अविद्या ही आपल्याला समजून घ्यायची असेल तर विद्या म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. मग विद्या म्हणजे काय? तर खरं ज्ञान पुरुष आणि प्रकृती या संबंधीचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जर लक्षात घेतलं तर आपण ह्या क्लेशांपासून मुक्त होऊ, हे पतंजली म्हणतात. मला वाटतं मला थांबायला पाहिजे. बाकी आपण क्लेशांसंबंधी आणि मग अष्टांग योगासंबंधी उद्या माहिती बघूया. 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात जर कोणाला यासंबंधी काही प्रश्न असेल किंवा आधी आपण बोललो यासंबंधी असेल विचारलात तर चालेल, किंवा मग मी थांबतो मग काही प्रश्न नसेल तर.